नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम आणि आज आपण बघूया की उद्याचं जे गणपती विसर्जन आहे त्याच्यासाठी आज आपल्याला बघायचे आहे उकडीचे मोदक. आणि उकडीच्या मोदकासाठी आपल्याला काय काय लागतं आहे. आपल्याला लागणार आहे एक नारळ, ते छान फोडून घ्यायचं, पाणी वगैरे काढून घ्यायचं त्यातून आणि मस्तपैकी त्याला बारीक करून घ्यायचं, छान रवाळ बारीक करायचं आणि कढई ठेवून 1 चमचा तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये, साजूक तूप टाकायचं म्हणजे चव खूप छान लागते त्याची. आणि जो आपला खवलेला नारळ आहे, खवणी असेल तर खवणीने ना तर मिक्सरच्या पॉटमध्ये केलं तरी पण खूप छान होतो तो. आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचं जे दूध असतं तर ते थोडंसं जिरू द्यायचं. म्हणजे ते दूध थोडंसं जिरलं ना त्यातलं की मग असा छान असा थोडासा असा मोकळा मोकळा छान गोळा होतो. आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे गूळ. तर आपण जो खोबऱ्याचा किस टाकला आहे ना बारीक करून, तर तो होता 2 वाट्या. तर 2 वाट्या किसाला आपल्याला टाकायचा आहे 1 वाटी भरून गूळ. त्याचं प्रमाण आहे ते, एका वाटीला अर्धी वाटी. 1 वाटी जर किस असेल तर अर्धी वाटी टाकायची. आता आपल्याकडे 2 वाट्या किस आहे त्यामुळे आपण टाकणार आहे 1 वाटी गूळ. तर 1 वाटी गूळ टाकल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल छानपैकी त्याच्यामध्ये खसखस टाका, ड्रायफ्रूट्स टाका. त्याच्यानंतर आपलं काय म्हणतात त्याला, वेलची पूड टाकायची आहे. आणि त्यानंतर आपला जायफळ असतं ना, थोडंसं जायफळ किसून टाकायचं. त्याचा खूप अप्रतिम स्वाद येतो आणि खूप छान आणि टेस्टी लागतात ते. छानपैकी परतून घ्यायचे. त्या सारणाला खूप छान परतायचं. परतत परतत त्याला थोडासा ओलावा पण येतो आणि थोडा मोकळेपणा पण सुटतो. त्याच्यामुळे ते जे आपलं सारण असतं ना, ते सारण एकदम छान पद्धतीने तयार होतं. बघा, मी आता तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवते. थोडंसं परतते त्याला आणि परतल्यानंतर दाखवते. बघा किती सुंदर झालं सारण, आपलं सारण तयार झालं. छानपैकी त्याच्यावरती याला किसलं मस्त आपलं जायफळ, मस्त स्वाद येईल, मग एकदम छान लागतात ते. झालं. आता आपल्याला सारण आपण तयार करून ठेवलं. आता आपल्याला करायची उकड. आता उकड कशी करायची, त्याच्यासाठी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घालायचं. तर एका वाटीला 1 वाटी आपल्याला पीठ घालायचं आहे तांदळाचं. तांदळाचं पीठ तुम्हाला माहिती आहे कसं करतात, आणि जर नसेल माहिती तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. छानपैकी 2 वाट्याला 2 वाट्या आपण टाकलं आहे. काय करायचं, आंबेमोहर तांदूळ घ्यायचे. आत्ताच सांगून देते तुम्हाला. आंबेमोहर तांदूळ घ्यायचे, छानपैकी त्याला धुवायचं, कडकडीत वाळवायचं आणि दळून आणायचे. बस, बाकी काही जास्ती मोठी प्रोसेस नाही आहे त्याची. तसं पीठ तयार करून ठेवायचं आणि वाटी वाटीने आपलं प्रमाण मोजून टाकायचं त्याच्यामध्ये. बघा किती छान. आणि काहीच नाही, पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये थोडं तूप टाकायचं, मीठ टाकायचं आणि आपल्या हे 2 वाट्याला 2 वाट्या असं सारण मी घेतलं आहे, उकडला पीठ घेतलं आहे. आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आणि 1-2-3 मिनटं त्याला छान वाफ येऊ द्यायची, म्हणजे आपली खिशी तयार होऊन जाते. बघा, त्याच्यानंतर त्याला ताटामध्ये ओतायचं आणि मस्त थोडं कोमट पाणी आणि तुपाचा हात लावून त्याला छानपैकी असं मस्त मऊ लुसलुशीत मळायचं. लोण्यासारखा गोळा तयार होतो अगदी. असं स्वच्छ पांढरा शुभ्र गोळा तयार होतो. बघा, गरम असतं ना त्यामुळे आपल्याकडे स्मॅशर वगैरे असतं ना, त्या स्मॅशरने त्याला छानपैकी स्मॅश करून घ्यायचं. बघा, मस्तपैकी असा लोण्यासारखा असा पांढरा शुभ्र गोळा तयार होतो त्याचा. बघा, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघत असाल. बघा, मस्त मऊ मऊ गोळा तयार झाला. छान छोटे छोटे गोळे तोडायचे, छान गोल गोल करायचा हाताने आणि पारी तयार करून घ्यायची. पारीला अशा छान अशा कळ्या येऊ द्यायच्या. तुम्हाला दाखवते. बघा, अशा मस्तपैकी हे बघा, असं मस्त पारी करायची आणि छान अशा कळ्या टाकायच्या, त्याच्या हे करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ते सारण भरायचं. नंतर छान त्या सगळ्या एका साईडला करून घ्यायच्या पारीच्या त्याच्या कळ्या आणि मस्त आपण करतो तशा टाईपचा मोदक करायचा. बघा, त्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवते मी. त्याच्यामध्ये पहिलेही भरलं तरी चालतं आणि पारीच्या त्या कळ्या करून घेतल्यानंतरही भरलं त्याच्यामध्ये सारण तरी चालतं. बघा, मी पहिले भरून तुम्हाला दाखवते कशा करायच्या. थोडा पाण्याचा हात लावायचा आणि छान छोटे 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 असे हे करायचे. बघा, आणि सगळं त्याचं तोंड असं एकत्र करून घ्यायचं आणि छान त्याला वरती
शेंडी काढायची. बघा, मस्त मोदक तयार झाला आपला. छानपैकी हा मोदक, सगळे मोदक तयार करून घ्यायचे पहिले. भांड्यामध्ये पाणी ठेवून चाळणीवरती सगळे मोदक ठेवून मस्तपैकी वाफ घ्यायची 10 मिनिट आणि झाले आपले मोदक तयार. बघा किती सुंदर मोदक तयार झाले आपले.